पवारांची बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं पुतण्या अजित पवार यांना आव्हान मानलं जात आहे। तर पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे खंदेशिलेदार शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 20 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात शरद पवार यांनी स्थान दिलेलं आहे आणि जोरदार धक्का सुद्धा दिलेला आहे। या विजयी संकल्प मेळाव्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांना निमंत्रण नाही आणि त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढल्याचं सुद्धा दिसतंय। खरं तर या सभेचं स्वरूप असं असणार आहे की साहेबांनी जेव्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत होते आणि या शहराची जडणघडणमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते साहेबांचे जुने सहकारी माजी नगरसेवक जे असतील किंवा माजी महापौर वगैरे त्या सर्वांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत। म्हणजे या व्यासपीठाची व्यवस्था अशी आहे की साहेबांचे जुने सहकारी आणि उद्याचं भविष्य अशा पद्धतीने या व्यासपीठाचं आणि या सभेचं नियोजन आहे। आम्ही महायुती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रितरित्या काम करतोय। आपल्याला ते दिसतंय, विविध चांगल्या योजना आता आणतोय, त्या योजनांचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतोय। पण उद्याचा होणारा मेळावा हा वैयक्तिक आहे, तिथेही महाविकास आघाडी ही विस्कटलेली दिसते। एकत्रित मेळावा घेण्याचं त्यांचं अजूनही ठरत नाहीये, त्यामुळे महायुती ही एकदम पक्की आहे, तशी महाविकास आघाडी ही विस्कटलेली आपल्याला दिसते। आपण ही बातमी पाहतोय, शरद पवार यांचा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे। पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवारांचं बलस्थान असलेली जागा असं मानलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुतण्याला आव्हान देत आहेत का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या पुणे जिल्ह्यात रंगलेली दिसते। काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता आणि तो अजित पवारांसाठी मोठा धक्का सुद्धा मानला जात होता। आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडतोय। तर हा मेळावा केवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आयोजित केला जातोय, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना यामध्ये स्थान नाही आणि त्यावरून महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी टीका केलेली सुद्धा आपण पाहतोय। तर केवळ अजित गव्हाणे नव्हे तर त्यांच्यासोबत माजी नगरसेवकांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता।